हे आपण आता अमृतसरमध्ये आहोत आणि आपण लगेच ह्या अमृतसरचं जे सुवर्ण मंदिर आहे ह्या सुवर्णमध्ये करत जाणार असताना त्याच्याच अगोदर हा बाबासाहेबांचा फोटो पहा. म्हणजे कुठेही जावा बाबासाहेब हेच बाबासाहेब. देखील हे या ठिकाणी आपण हे पहा, या ठिकाणी आम्ही तिघही आहोत. या ठिकाणी दिसतात आपल्याला अशोक कांबळेजी आणि त्याचबरोबर रवींद्र शिरवंगी हे आम्ही तिघही आहोत. आणि पाठीमागे आपल्याला बाबासाहेबांचा पुतळा दिसत आहे. हे बाबासाहेबांचा पुतळा आणि हे पुढे या ठिकाणी आपण सुवर्ण मंदिराकडे जात आहोत. हे कॉन्स्टिट्यूशन तिथं आहे बाबासाहेबांचं. आणि हा पहा, हा सगळा परिचय आहे आंबेडकर. हां, या ठिकाणी दिसत आहेत हे आपले कार्यकर्ते. काय सरदार जी, ठीक है. इधर सरदार जी है, उन्होंने अपने उपकरण के लिए है. इधर सरदार जी हमारे यहाँ के बहुत अच्छी बात है. ते आपण आता सुवर्ण मंदिरकडे चाललेलो आहोत आणि लवकरच आपण सुवर्ण मंदिर पाहून वाघा बॉर्डरकडे जाणार आहोत. दुपारचा जवळजवळ 2 वाजत आलेले आहेत. या ठिकाणी आपण आता ह्या सुवर्ण मंदिराकडे चाललेलो आहोत आणि या सुवर्ण मंदिराच्या समोरच आपल्याला या ठिकाणी असं ते दिसत आहे. ही सगळी इमारती आहेत या सुवर्ण मंदिर परिसरामधील आहेत. आणि आपण हे तिघही आपण आता या सुवर्ण मंदिराच्या परिसरात जात आहोत आणि सुवर्ण मंदिराचा भाग हा आपण लवकरच आपल्याला दाखवण्यात येणार आहे. आणि त्याचनंतर आपण तर हे आपण इथले रणसिंग महाराज जे आपण पाहिलेले आहेत. आणि हे रणसिंग महाराज, हाँ हेलो जी सरदार जी, व्हाट इज द इम्पोर्टेंस अबाउट दैट प्लेस? क्या नाम उसका, क्या महत्व क्या है? गोल्डन टेम्पल का है. अच्छा, गोल्डन टेम्पल का. ये गुरु रामदास जी ने बनाया था. अच्छा, गुरु रामदास जी ने तो ते आपण पाहत आहोत या ठिकाणी थंड पाणी दिलं जात आहे. आणि आपल्याला इतकं पाणी नाही, जल की मिठी जल की है. जल यहाँ वो जल देते हैं. यहाँ इतना अच्छा जल है कि आप पीकर ठंडा होकर बहुत अच्छा दुआ दे सकते हैं. इतनी धूप, कड़ी धूप है यहाँ. इतनी धूप है कि बस हमारा जो मोबाइल है वो चलता नहीं. थोड़े 10-12 मिनट के बाद दूसरा मोबाईल बदलना पडता है. तो मी आता यांच्याबरोबर मी सुद्धा हिंदी बोलायला लागलेलो आहे. तर आपण या ठिकाणी हे वर जे पाहता आपण हे छत बांधलेलं आहे खास. इतका इथं धूप आहे, इतकी गरमी आहे की या ठिकाणी हे पाहत आहोत आपण या ठिकाणी की सगळे एकदम सामान घेऊन, म्हणजे तुमचं काय सामान साहित्य असेल ते या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि तुम्ही फक्त ह्याने जायचं आहे. आपल्या या ठिकाणी हे आपले सगळे हे रवींद्रजी आणि शिरवंजी या ठिकाणी जो जूता घर देखते हैं. सब साहित्य, सब सामान यहाँ रखना चाहिए. कोई भी अपना सामान अपना साथ नहीं ले सकते हम. इधर जूता गीता, इधर सॉक्स भी निकलना पड़ता है. ये देखिए हमारे ये सब ने और बहनगी ने सब ने अपना सॉक्स भी निकाला है. और ये जो कि अपना कुछ ना कुछ रोखी पर चाहिए या ठिकाणी. हे आपल्या बरोबर होते. हे औरंगाबादचे आपले सहकारी आहेत. औरंगाबाद वैजापूरवरून आलेले आहेत. संभाजीनगरवरून आलेले आहेत. काय नाव आपलं? भगवान निकम सर आहेत. गणेश शिंदे. पण आपण कसं काय इकडे आलात? काय मी यार भेट देण्यास राहतो माझ्याकडे. अच्छा, या ठिकाणी हे सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारचे आपले कार्यकर्ते. कसं वाटलं तुम्हाला इथं बघून? एकदम मस्त वाटलं, भारी. ओके, तुम्हाला कसं काय? छान आहे, खूप सुंदर मंदिर आहे. अच्छा, व्हेरी गुड. आम्ही पाहून येतो. आम्ही जायचे. हां, बोधी चाललेलो आहोत आता. वाहेगुरु साहेब म्हणजेच गुरुग्रंथ साहेब म्हणजेच इथलं जे काही आपण एक व्यासपीठ म्हणतो प्रमुख, याच्या दर्शनासाठी चाललेले आहोत. तर हे या ठिकाणी आपण पाहत आहोत
की हे दोघं जण या ठिकाणी माझी वाट पाहता थांबलेले आहेत. तर असंच असेल तर या परिसरामध्ये, या सुवर्ण मंदिराच्या परिसरामध्ये हा एकदम स्वच्छ आणि ह्याचा परिसर आहे. आणि इथून आपल्याला हे पहा, इथं वॉश करणं आहे, हँड वॉश करण्यासाठी आपल्याला आहे. आणि इथून आता मी हँड वॉश करून येणार आहे. आणि या ठिकाणी नंतर पाणी, इथं पाय आपण पाहत आहोत की इथं पाण्यातून पाय म्हणजे एकदा स्वच्छ. ही स्वच्छता इतकी आहे की इतकी कुठल्याही हिंदू देवळामध्ये नाही आहे. कुठल्याही मोठ्या देवस्थानी घेतलं तर या इथल्या पवित्र स्थळाची बरोबरी करू शकत नाही कुठले हिंदू. त्यांनी आरोप म्हटलं तरी चालेल, परंतु हे योग्य आहे की इथं जेवढी स्वच्छता आहे, जेवढी माणुसकी आहे, जेवढी काळजी आहे, या ठिकाणी पाणी, स्वच्छ पाणी प्यायला सर्वांना दिलेलं आहे. पैसा अजिबात कुठेही लागलेला नाही आम्हाला पैसा. नाहीतर आपण पाहतो इथं पैसे द्या, तिथं पैसे द्या, इथं एक पैसा नाही. आणि बिना पैशाची सर्व्हिस चाललेली आहे. तुम्हाला या ठिकाणी जेवणाची, राहण्याची सर्व फ्री ऑफ व्यवस्था आहे. आणि म्हणूनच शीख धर्म हा खऱ्या अर्थाने मानवतावादी धर्म आहे, हिंदूंच्या पेक्षा वेगळा. आणि म्हणून त्याला हिंदूंना या शीख धर्माच्या मानाने कुठलीही त्याला आपण त्याचं कम्पॅरिझन करू शकत नाही. वी कॅनॉट कम्पेअर विथ द हिंदू अँड शीख. ओके, सी यू अगेन. आता आपण या अमृतसरचं जे काय सुवर्ण मंदिर आहे या परिसरात इतर तरी दाखवा. सुवर्ण मंदिरातल्या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. आणि थोड्याच वेळात आपण सुवर्ण मंदिर परिसरामध्ये आता एंट्री करणार आहोत. आपल्याला दिसेलच. तर सुवर्ण मंदिर आपल्याला माहीत आहे की शीखांचे गुरु हे गुरु गोविंद सिंग की ज्यांचं महापरिनिर्वाण हे नांदेडला झालेलं आहे. आपण पाहिजे की नांदेडला आहे. पण हे खऱ्या अर्थाने त्यांचे जे पहिले जे सर्व गुरु होते या गुरूंच्या माध्यमातून या ठिकाणी हे त्यांचं मेन मंदिर आहे, काय सुवर्ण मंदिर शीखांचं. आणि हे आता पंजाब तिकडे गेलेलं आहे पाकिस्तानामध्ये. परंतु याच्या अगोदरचा पाकिस्तानमधला आणि अर्धा पंजाब जो निम्मा झाला, निम्मा तिकडे गेला आणि निम्मा इकडे गेला. लाहोरसुद्धा ह्या पंजाबमध्येच येते, राजधानी. तर लाहोर तिकडेच गेलेली आहे. तर असं हे पंजाब. आणि आपल्याला माहीत आहे की पंजाबच्या सुवर्ण मंदिरावरती थोडा गोळीबार केला इंदिरा गांधीच्या. तर इंदिरा गांधीचं काय झालं हे आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्याही अगोदर जनरल झुंझुनवाले वगैरे या ठिकाणी लपलेले होते. आणि म्हणून तो मोठा हादसा त्यावेळी झालेला आहे. अर्थात आपल्याला त्या पाठीमागच्या भागात जायचं नाही. पण सुवर्ण मंदिर हे शीखांचं सर्वोच्च पीठ म्हणू आपण त्याला, त्या सर्वोच्च गोल्ड मंदिर म्हणू ठिकाण गुरुग्रंथ साहेबां म्हणजेच की शीखांचा जो गुरुग्रंथ साहेब आहे त्यांचे जे गुरु झालेले आहेत आतापर्यंत त्या सर्वांची माहिती आणि त्यांचे जे काय विचार आहेत ते विचार या ठिकाणी पठण केले जातात कुठल्याही गुरुद्वारामध्ये. आणि वैशिष्ट्य असं आहे की या आपण पाहतो शीख कधी भीक मागताना दिसतो का? तर गुरु गोविंद सिंगांनी अशा प्रकारची रचना केलेली आहे की तिथे भिकारी निर्माणच होणार नाही. या ठिकाणी लंगर असतो आणि लंगर 24 तास चालू असतो. कुठलाही माणूस या परिसरामध्ये उपाशी राहत नाही. आणि अशा प्रकारचं हे सुवर्ण मंदिर जगामध्ये प्रसिद्ध आहे. आपलं सोडून द्या, सुवर्ण का म्हटलेलं आहे तर त्याचा जो काय गोड घुमट आहे ना हा जरी सुवर्णाचा बनलेला नसला तरी सुवर्णाचा मोठा थर म्हणजे पत्रा किंवा कलरिंगच्या बाबतीत गुरुगोविंदाच्या जयंतीला सोनं असते का घुमटात बसवतात. तर तो जो वरती आपला सोनेरी कळस दिसतो हा सोनेरी रंगाने तो हे केलेला आहे, त्याला आपण तो लेपलेला आहे. आणि तो त्यामुळं त्याला आपण सुवर्ण मंदिर म्हणतो. इतकंच नव्हते या सुवर्ण मंदिराच्या समोर आपल्याला दिसेलच आपण आपण दाखवू. पण या ठिकाणी हो का हे एक जोक आहे. या ठिकाणी याच्यासाठी ज्यांनी त्यांच्या ह्यांनी हे केलेलं आहे, आहुती दिलेली आहे, ही आहुती या ठिकाणी आहे. आणि ही ज्योत आहे म्हणजे त्यांची ह्यांचं हे करण्यासाठी. तर ही ज्योत आपण ही दाखवत आहोत आहे ज्यांनी आपला संपूर्ण हित केलेला आहे या ठिकाणी ठेवत केलेलं आहे त्यांच्याकडचं असे ही आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत या पुढे काय करायचं आपल्याला ज्यांनी या ठिकाणी बलिदान केलेलं आहे या ठिकाणी
हे दाखवा खाली या ठिकाणी हे त्यांची नावं लिहिलेली आहेत. आपण सगळं हे तिथं भगत सॅलास वगैरे अशी भरत ऑनरेबल मेमरी ऑफ द जालियनवाला बाग. हे जालियनवाला बागाचं हे सगळे आहेत आणि हे गेलेले आहेत आणि खाली त्यांची नावं आहेत कोण कोण तिथे गेलेले आहेत. आता आपण ज्या सुवर्ण मंदिराकडे जातोय आणि त्याचबरोबर ही आधी जालियनवाला बागमध्ये आपण जालियनवाला बाग नाव आहे. हा आता आपण जाणार आहे तो जालियनवाला बागवाला आहे. त्या ठिकाणी इंग्रजांनी गोळीबार केला आणि जनरल डायरने आणि त्या जनरल डायरच्या या गोळीबारामुळे या ठिकाणी अनेक लोक डायरेक्ट मृत्युमुखी पडलेले आहेत आणि काहींनी विहिरीमध्ये उडी मारलेली आहे आणि त्या विहिरीमध्ये त्यांचे जीव गेलेले आहेत. काही जखमी झालेले आहेत. तशी अशा प्रकारचे हॅलो तर हे असं जालियनवाला बाग आहे आणि या ठिकाणी जालियनवाला बागमध्ये इंग्रज सरकारने जो अन्याय आणि अत्याचार केलेला आहे जनरल डायरने हा जो अत्याचार केलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध जो दंगा या ठिकाणी झाला ते अनेक या ठिकाणचे आपल्याला दिसत आहेत. हे सगळे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत की त्यावेळेला लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी इथं मारले गेलेले आहेत. लहान मुलं तर अशा प्रकारे आपण वन वे तुम्ही पाठीमागं मीच दाखवते तिकडे हात करते. तर या ठिकाणी हे सगळे आपण पाहत आहोत दोन्ही साईडला. हे जुनंच आहे फक्त या ठिकाणी हे आता कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, प्लास्टर केलेलं आहे आणि या ठिकाणी पुतळे दाखवलेले आहे. तर हे जालियनवाला बाग आहे. आता या ठिकाणी सगळं बाग बगीचा केलेला असंख्य लोक इथे येतात त्या ठिकाणी. जनरल डायरने ह्या ठिकाणी अत्याचार केला होता, गोळीबार केला होता. त्यामध्ये असंख्य भारतीय लोकांचं मृत्युमुखी पडले. त्या स्मरणार्थ हे गार्डन नंतर विकसित केलेलं आहे गार्डन. त्यामुळे दरवर्षी म्हणजे रोजच इथे अनेक पर्यटक ते गार्डन आणि जालियनवाला बागचं हे स्थळ बघण्यासाठी येत असतात. तर आपण बघू शकता खूप अशी गर्दी त्यामध्ये आहे. असं द्या काय होत नाही. काय होतं या ठिकाणी आपण पाहत आहोत सुवर्ण मंदिराचा परिसर आणि या ठिकाणी सगळेच हे करत आहेत. चालेल या ठिकाणी परवानगी नाही आहे परंतु आपण या ठिकाणी काही मित्रांना या ठिकाणी विनंती केल्याने त्यांनी थोडा वेळ आपल्याला या ठिकाणी ही करायला सांगितलेलं आहे. तर हे पहा सुवर्ण मंदिराचा परिसर. या ठिकाणी आपण पाहत आहोत की किती लोक आहेत आणि सेवा किती करतात. सेवाभाव या ठिकाणी फार दिसतो. या ठिकाणी ही सेवाभाव करून आपल्याला या ठिकाणी पाहिलेले आहेत. अगदी दंडवट घालून पाया पडलं जात आहे. या ठिकाणी दूरवर पाहिलं तर आपल्याला हे लोक दिसत आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोक दिसत आहेत. या ठिकाणी रांगेत लोक उभं राहिले आहेत. या ठिकाणी रांगेत लोक उभं राहिले पहा या ठिकाणी. तर हा आपल्याला सगळा परिसर जो आहे तो या ठिकाणचा आपण परिसर पाहत आहोत. या ठिकाणी सुद्धा हे एकदम परिसरामध्ये दिसत आहे. तर असा प्रसाद घेतला जातो. प्रसाद या ठिकाणी हा दिला जातो. हा प्रसाद दिला जात आहे आणि या ठिकाणी हे प्रसाद घेतात खातात. या ठिकाणी खात आहेत काही लोक प्रसाद खात. आणि हा प्रसाद खाल्ला जातो. या ठिकाणी पिशवी आहेत. या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आणि हे देखील पिशवी या ठिकाणी प्रसाद घेतलेला आहे त्यांनी आणि ह्या पिशवीमध्ये हे प्रसाद घेऊन जाणार आहे. आपण हे घेणार आहोत. आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे आणि या ठिकाणी आपण सुवर्ण मंदिर पाहत आहोत. हा आपला शॉट आहे सुवर्ण मंदिरचा. हा त्याच्यानंतर आपण काही करणार होता. हा पाठीमागे चाललेला होता आपण आता हे असं. तर यानंतर आपण हा मार्गे आपण हे बाहेर पडत आहोत. असं हा बाहेर मार्ग आहे. या ठिकाणी चलोगे अंकल जी हे पहा
मोठी गुरुद्वारा दिसते. हे गुरुद्वारा आहे. हा गुरुद्वाराचा आहे. हे गुरुद्वाराचा गुरुद्वारा अनेक गुरुद्वारा आहेत. हे बघा, ये देखिए, ये सब है अमृतसर. आपण आता अमृतसरवरून निघालेलो आहोत. हे अमृतसरचा पूल आहे. हा रेल्वे लाईन आहे. हे आपण रेल्वे पूल देखत आहोत. आणि या साईडला हे आमचे बच्चे मंडळी वगैरे पहा इथं बसले. आमच्या हे आत्ताही आहेत या ठिकाणी. तर हे आपण वाघा बॉर्डरला सर्व जाणार आहोत. आपले हे सर्व क्या नाम आहे तेरा आपका? अच्छा, हाँ. तो ये हमारे सब बच्चे लोग हैं हमारे, और ये बहन जी है, हमारे बहन जी है. तो हम सब अभी वाघा बॉर्डर को जाने वाले हैं. वाघा बॉर्डर देखेंगे, अच्छे से वहाँ खींच लेंगे फोटो वीडियो, ऐसा सब माहौल. अभी हम अमृतसर से निकल रहे हैं. अभी वो देखा है हमने सुवर्ण मंदिर, वो बहुत अच्छा है. और हिंदू के बहुत अलग है. हिंदू या एक विचार प्रणाली वो अलग है, और सिख की विचार प्रणाली अलग है. लेकिन उसमें ज़्यादा तो अच्छी तरह से सिख का जो संगठन है और जो मानवतावाद है वो उसमें दिखा देता है. अभी हिंदू में मानवतावाद तो कुछ दिखाई नहीं देता, विषमता ही दिखाई देती है. ये सच है. ये अभी सच है. ये फील्ड में वर्क है. हम अभी देखा है वहाँ किसी को पैसा नहीं देना पड़ेगा, किसी को ठंडा पानी मिलेगा. वो स्वच्छता है सब, और सब कार सेवक में लगे हैं. तो ऐसे जगह पर, अमृतसर की जगह पर, जहाँ हमारे सदगुरु जो बाबा है, गुरु गोविंद सिंह की समाधि और सब ये इधर है. तो ग्रंथ साहिब बाबा, ग्रंथ साहब, उनका ही वहाँ वाचन चल रहा था. तो वहाँ देखिए हम, ये उनकी भूमि है. वो गुरु ग्रंथ साहब की भूमि है. अभी हम चल रहे हैं. तेरा नाम क्या है? क्या? हाँ, अच्छा. तो ये बच्चे लोग हैं, अपने उनको नाम को सुना है. अपने बच्चे लोग हैं, उनको नाम सुने, वो देख रहे थे, सुन रहे थे. तो ये जान पहचान आपको चाहिए, हमारे साथ ही है. तो ये गुरु ग्रंथ साहब का ये ठिकान है. बहुत पवित्र ठिकान है. और इस पवित्र ठिकान से हम वाघा बॉर्डर, जो वहाँ से पाकिस्तान की बॉर्डर है, वो बॉर्डर पर जो सलामी का माहौल है वो भी हम देखेंगे. देखिए अभी कितने थोड़ी देर में जाना चाहिए. तो देखेंगे हम वहाँ मिलेंगे. ऐसा क्या आपका पूरा नाम बताइए. देखिए आप अपने साथ ये जो है ना बहन जी, तो उनका ही नाम हम आपको मालूम होना चाहिए. बताइए, आप बताइए उनके तेरा. अश्विन कौर. तो अपना अच्छा, जस्मीन. वो जस्मीन कौर बहन जी है. सबके नाम अपना नाम. हाँ, भूपिंदर. हाँ, और भूपिंदर कौर यही बच्चे है हमारे साथ. और आपने क्या बोला? अश्वी कौर एक है हमारे साथ है. ये सब हम अभी जाने वाले हैं वाघा बॉर्डर पर. तो आप वहाँ भी हम देख सकते हैं. बोलो नाम. जरबीन कौर. तो आपने सुना है सब लोगों का नाम. तो ये सब लोग हमारे सहकारी रहेंगे. तो आगे अपने कामरे, अशोक कामरे जी हैं. और ये देख सकते हैं अपने यहाँ वहाँ गुरु जी साहब का ये कैसा किला है. बहुत अच्छा है.
कॉलेज, ये खालसा कॉलेज था, खालसा कॉलेज की बिल्डिंग थी, वो गेट था। और ये भी खालसा कॉलेज का गेट ये दिखाई देता है। ये खालसा कॉलेज, खालसा कॉलेज, कॉलेज ऑफ खालसा। ये देखो, ये महाराजा मान सिंह है, महाराजा मान सिंह। और उनके का बड़ा ऑफिस है यहाँ, BSF सिक्योरिटी बोर्ड सिक्योरिटी बोर्ड, BSF, ये सब BSF का नज़ारा है। ये भी BSF का ये BSF बॉर्डर सिक्योरिटी बोर्ड। इकडं परेड शक्यतो चालू झालेलं दिसत आहे। या ठिकाणी चौकी आहे, काही चौकी आहे। तर आणि हे बॉर्डर आहे, गव्हर्मेंट पार्किंगचा बोर्ड आहे इकडं। आणि या ठिकाणी अशा प्रकारचं हे BS सिक्युरिटी बोर्ड आहे। ये चल सकते हैं ना? हेलो साहब, आपकी सुविधा के लिए हूँ मैं आपके साथ। चलिए। अब इधर अंदर पार्किंग के अंदर जाना है क्या? नहीं पार्किंग से इतना बड़ा ये दुकान है, बस ये देखिए, ये दुकान, ये दुकान बहुत बड़ा दुकान आया है। आप देख रहे हैं ये तूफान, इतना बड़ा तूफान है। ये सामान था इधर उधर जा रहा है। देखिए, इतना तो बहुत शान से फडक रहा है। आज एकदम फडकत आहे। आणि आपल्याला जिथं जायचं आहे तिथं ही इमारत आहे आपली, जी आपण सांगत आहोत तिकडे। या ठिकाणी हा पुतळ्याचं आपल्याला काही कल्पना नाही हो का। पुढे लाहोर 22 किलोमीटर।
परिसर को जल्द से जल्द खाली करें। एक बार दोबारा सुने, परेड की कार्रवाई समाप्त हो चुकी है। आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन